नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हॅलो काका. हा बाळा, विनीत आता कसा आहे? तो ICU मध्ये आहे. डॉक्टर आता त्याला चेक करतात. मी थोड्या वेळात आर्यनला घ्यायला येतेच. काही हरकत नाही. आर्यन इथे आनंदात आहे. चांगल्या मुलासारखा आमच्या सोबत जेवण जेवला आणि आता टीव्ही बघतोय. त्याला रात्री इथेच झोपू दे. तू तिकडचं बघून घे सगळं. थँक्यू काका. डोंट वरी बाळा, विनीतला काहीच होणार नाही. घाबरू नकोस, ठीक आहे? ओके. गुड नाईट काका. ओके, गुड नाईट. डॉक्टर, हाऊ इज ही? ही इज डुईंग ओके. ECG मध्ये पण जास्त फरक वाटत नाहीये. स्टील ही इज हॅव्हिंग चेस्ट पेन. सो आज रात्री ICUतच ठेवूया अंडर ऑब्झर्वेशन. विल गेट अ क्लिअर पिक्चर टुमॉरो मॉर्निंग. तू घरी जाऊ शकतेस. नाही, मी इथेच थांबेन. निशा, देखरेखीकरता लोक आहेत. जर काही त्रास झाला तर तुला कॉल करू. डोंट वरी. ओके. हॅलो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हॅलो. हा हॅलो. तू मला विचारतेस काय झालं? काही वर्षांपूर्वी जे झालं होतं, बहुतेक ती गोष्ट तू विसरलीयस. कोण बोलताय? काय हवंय तुम्हाला? हे दोन प्रश्न सिद्ध करतात की तूच निशा आहेस. मला खरं वाटत नव्हतं की हा तुझा नंबर आहे. हे बघा, आता मी कोणाशीही बोलण्याच्या मूडमध्ये नाहीये. जर काही बोलायचं असेल तर लवकर बोला. ओ ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जेव्हा तू चांगल्या मूडमध्ये असशील ना, तेव्हा सांग मला. मी तुला एका न्यूजपेपरचं कटिंग पाठवतो. मला जुना न्यूजपेपर मिळालाय 25 ऑगस्टचा. त्यात एका कॉलेज गर्लवर रेप अटेम्प्ट झाल्याची घटना छापली गेली होती. विक्टिमचं नाव माहीत नव्हतं, पण आपल्यापैकी काही लोक जाणतात की तो कोण आहे. कोण आहात तुम्ही? हे सगळं का करताय? काय हवंय तुम्हाला? पैसे. तोंड बंद ठेवायचे. नवरे कसे असतात माहिती आहे ना तुला? जेव्हा त्यांना आपल्या बायकोच्या कॉलेजच्या बॉयफ्रेंड बद्दल कळतं ना, तेव्हा त्यांच्यामध्ये काय काय घडलं असेल याचा ते विचार करू लागतात. त्याला रेप अटेम्प्ट बद्दल कळलं तर तो माहित नाही काय काय विचार करू लागेल. थांबा. ऑटो. कुठे सोडू का तुम्हाला? ड्रॉप करू शकतो तुला? हा? नाही. कुठे जायचंय? बोल ना. ए शिट. ए, अरे बाईकने लवकर जाशील ना? मी सोडतो ना तुला. अगं थांब ना, मी आहे ना.
रिबमध्ये इथे जे हेअर फ्रॅक्चर होतं त्यामुळेच त्रास होत होता. हा काही जो कार्डियाक अरेस्ट तुम्हाला वाटला होता तो नव्हता. काळजी करायची काहीच गरज नाही. तू म्हणालास क्रिकेट खेळताना बॉल लागला, अजून खेळा. अगे बॉल थोडी ना लागला होता. ते कॅचसाठी धावलो होतो. एक मुलगा होता संजू, हा. त्याचा कोपरा लागला. ओ जे काही असेल, हार्ट अटॅक नाहीये ना? ह्यांच्यामुळे मला हार्ट अटॅक आला असता. काही मला हार्ट अटॅक का आला नाही याचं हिला दुःख झालंय. नाटक करू नकोस. Sorry. फ्रॅक्चर इन दी अदर साइड. बरं काही काळ नाही खेळलात तर बरं होईल. डॉक्टर, डज ही नीड टू वेअर अ बेल्ट? आता त्याची गरज नाहीये. फक्त उठताना आणि बसताना पोस्चर सांभाळावं लागेल. गरज पडली तेव्हाच वॉक कर. याचा अर्थ असा नाही की बेडवरच पडून राहा. डोंट लीन टू मच. डोंट स्ट्रेन. डोंट टेक एनी वेट. काही काळासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी करू नकोस. हां, मी तुला एक पेन किलर लिहून देतो. त्रास असेल तेव्हाच घ्यायची. हे घे. आता 10 दिवसानंतर दाखवायला या. ओके डॉक्टर, ओके, थँक्यू. टेक केअर. बाबा उंदीर गाजर खातात का? उंदरं ओमनीवरच असतात म्हणून ते काहीही खाऊ शकतात. अँड एव्हरीथिंग. येस. बाबा आपण जे काही ठेवतो ते उंदीर खाऊन जातो. पण उंदीर खूप हुशार आहे, तो पकडलाच जात किती नाही. हुशार असू दे, चोरी पकडली जाते. ऐक बाळा, आर्यन रस्त्यावर नको खेळूस. आर्यन रस्त्यावर नको जाऊस. इकडे ये. चल इकडे ये बघू. सावकाश सावकाश सांभाळून. हे ये बाळा. थँक्यू काका काकी. तुम्हाला त्रास नाही ना दिला? नाही त्रास नाही दिला. खूप चांगला मुलगा आहे. हवं तर आमच्याकडे राहू शकतोस. आर्यन तुला जायचंय का? हो, मला माझ्या घरी जायचंय. तू त्याला इथेच राहा रे आपल्या सोबत बाळा. राहायला आवडत नसेल. आता तुझी तब्येत बरी कशी आहे आहे? काका, बरी आहे. तुला माहितीये ही खूप घाबरली होती. तुला काही हवं असेल तर सांगा मला. बाय काका, बाय काकू. ठीक आहे. ठीक आहे. बाय कर. काका. बाय. 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 ओके बाय. चला. विनीत जरा आजारी वाटतोय मला. आजारी कसला? नेहमी तसाच दिसतो. अच्छा सर, आम्ही बायपास रोडवरून कट रोडवर घुसत होतो तेव्हा 2 बाईकवाले आमच्या कारच्या समोर आले. 4 लोक होते आणि सगळ्यांनी हेल्मेट घातली होती. त्यापैकी एकाने चाकू यांच्या गळ्यावर ठेवला. त्यावेळी किती वाजले असतील? साधारण 9-9:30 वाजले असतील. हे निशाण त्यामुळेच झालंय का? हो. त्यानंतर काय झालं? मग त्याने माझ्या गळ्यावर हात ठेवला. यांनी तर चाकू सांगितला होता. हो, चाकू ठेवला. त्यानंतर मग मागच्या सीटवर ठेवलेली बॅग मागितली. बॅगेत पैसे किती होते? साधारण 11 लाख होते सर. भाजीच्या धंद्यात हे लोक एवढे पैसे कमवतात का? याच्याही पेक्षा जास्त कमवतात. हे लोक तर बाहेरच्या गावात पण भाज्या सप्लाय करतात. हो, मग तर हा खूपच चांगला बिझनेस आहे. हा तर फक्त एका आठवड्याचा नफा आहे सर. बाप रे, एक आठवड्याची कमाई 11 लाख. कुणाचा चेहरा पाहिला का? नाही, अंधार होता म्हणून नाही पाहिला सर. गाडीचा नंबर? बघू नाही शकलो साहेब, अंधार होता. सर नंबर प्लेट असली तरी ती खोटी असते. जवळपास CCTV असल्यास माहिती काढा. येस सर. सर, ही तीच भाजीवाली केस आहे का? येस सर. ठीक आहे, तू ये. तुमची कोणती गाडी होती? सफेद रंगाची मारुती होती. आता MLAच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. हा भाजी विक्रेता हमीद आहे, त्याची खूप चांगली ओळख आहे. पैसे कोणी घेतले काही कळलं का? नाही सर. आणि हे लोक कोण आहेत? त्यात एक ड्रायव्हर प्रकाश आहे आणि त्याचा मित्र आहे सर. साधारणतः पैसे घ्यायला हमीदचा भाऊ हमजाच जात असतो सर. पण त्याला कोविड झाला होता म्हणून हे लोक गेले होते. आणि हे लोक काय म्हणतायत? ते असं म्हणतायत काही लोक बाईकवर आले आणि पैसे हिसकावून घेऊन गेले. अच्छा, म्हणजे त्या दोघांची चौकशी एकत्र होते. ही लोक कंप्लेंट घेऊन आले होते म्हणून.
गाडी कोण चालवत होतं? मी चालवत होतो साहेब. गाडी कोण चालवत होतं? प्रकाश. गाडीत एसी सुरू होता? हो साहेब. जेव्हा बाईकवाले आले तेव्हा काच खाली केला होता? हो साहेब, केली होती. जेव्हा बाईकवाले आले तुम्हाला चाकू दाखवला तेव्हा काच खाली होता का? हो सर. म्हणजे एसी चालू नव्हता. नाही. बाकीचे मित्र कुठे आहेत तुमचे? कोणते मित्र? आम्हाला काय माहित नाही सर. खोटं बोलताय? बँक न लुटता तुमच्याकडे लाखो रुपये आले आणि आता माहित नाही असं दाखवताय? तुमच्या सारख्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. ज्याने तुम्हाला करोनामध्ये काम दिलं, सॅलरी दिली, त्याचे उपकार या प्रकारे फेडताय? त्याने तुम्हाला खाण्यासाठी जेवण दिलं, ज्या थाळीमध्ये खातात त्यामध्येच भोग पडतात. हरामखोरांनो. आणखी किती शिव्या खाणार आहात? खरं काय ते सांगा ना. सर, कोरोनामध्ये आमची हालत खूप खराब होती. तेव्हाच माझ्या मेहुण्याला दुबईमध्ये नोकरी मिळाली, ज्यासाठी 2 लाख रुपये हवे होते. म्हणून मी याला साथ दिली. सगळी प्लॅनिंग याचीच होती. आता तुझ्या मेवण्याचं काय होईल? तो दुबईला आता पोहोचला असेल. सकाळची फ्लाईट होती. पैसे मिळाल्यानंतर खूप चांगलं काम केलंय तुम्ही. असं काम करायला मनाई केलेली ना, का करतोयस? लॅपटॉपचा काय फायदा मग सांग? तुम्ही सांगा बाबा. मला कळाले. बाळा तू टीव्ही बघ बरं. तुला अजून हवंय? नाही, चल आता झोप. मला टीव्ही बघायचा आहे. कोणाचा फोन आहे? हा हं? तो स्पॅम कॉल आहे. ही तर तीच पोरगी आहे ना. हा, हीच तर आहे ती. मला पण शेअर करा फोटो. हा, करतो. मॅडम, हे तुझ्या ऑफिसला काम करते ना? अरे एकीला तरी सोड. मी तुला टपोरी वाटतो का? थोबाड तर तसंच आहे तुझं. हो. अरे कॉल आला. हॅलो सर. कॉल आला यार, जावं लागेल मला. अरे थांब ना यार. अरे भेटतो रे. मॅडम, काही पोस्ट करायचं का? ठीक आहे, सील नाही मी केलं. करतो मॅडम. लंच करायला येत नाहीस का? नाही, नंतर खाईन. हो हो. आर्यन झोपला काय? हो, केव्हाच झोपला तो. ए निशा, काय झालंय? विनू, कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय. ब्लॅकमेलिंग? कसलं ब्लॅकमेलिंग? त्याला याच्याबद्दल माहिती आहे. तो केव्हापासून मला धमकी देतोय की हे सगळं तुला सांगेल.
जी गोष्ट मला आधीपासून माहिती आहे ती मला सांगण्यासाठी तुला ब्लॅकमेल करतोय. तू इतकी का घाबरतेस? करू दे कॉल, मी बोलेन त्यांच्याशी. तू काळजी करण्याची गरज नाहीये. मी आहे ना. हा हॅलो. ही सांगत होती की तुला माझ्याशी बोलायचंय. आता परत नाही कॉल करणार. काय झालं? त्याला माझ्या पास्ट बद्दल सगळं माहिती आहे अँड ही वॉन्ट्स टू स्पॉइल माय पीस ऑफ माइंड. आता तूच सांग मी काय करू? हे बघ, मनशांती बाहेरून मिळत नाही ग, ती आपल्या आत असते. आपल्याला आनंदी राहायचंय की दुःखी राहायचंय हे दुसरं कोणी का डिसाईड करेल? हे आपलं आयुष्य आहे. असं घाबरून कसं जगायचं? हां, आय एम सॉरी. मी तुला या कॉलबद्दल आधी नाही सांगितलं. आय डिडंट वॉन्ट यू टू गेट स्ट्रेस्ड. काही हरकत नाही, मी समजू शकतो. I will be in touch. वर्क फ्रॉम होम कसं चालू आहे? ठीक आहे ना? काम तर करावंच लागेल ना डॉक्टर. आणि मग अरे, तुला इतका उशीर कसा झाला? काउंटरवर गर्दी होती. औषधं मिळाली ना? हो. बरं, विनीतला मी सांगितलंय आता चेकअपला यायची गरज नाहीये. ही इज परफेक्टली फाईन. बस काही दिवस अवजड वस्तू उचलल्या नाहीत म्हणजे झालं. हं? हा, आजपासून कारही मीच चालवणार आहे. आवई मला कारही चालवून देत आता नव्हती. जा आणि चालव. तू मला आधी का सांगितलं नाहीस निशा? थांब, मी लगेच पाहून आलो. तो आपली वाट बघत थांबला असेल का? तू ओळखतेस त्याला किंवा त्याला कुठे पाहिलेस आधी? नाही. आय डोंट थिंक आय नो हिम. हा, असो, सोड, टेन्शन घेऊ नकोस. त्याला चांगलंच माहीत असतं की मी कुठे चालले आहे. हाऊ कॅन आय नॉट वरी? मी जातो म्हटलं तर मला थांबवलंस तू. आता तू स्वतःच याच्याबद्दल जास्त विचार करून टेन्शन घेतेस. हा योगायोग असू शकतो निशा, याबद्दल इतका विचार करू नकोस. You are going to talk to me. सोडा, सोडा मला. हा, बोल ना. विनू, तो पुन्हा आला होता. विनू, काय? तू आता कुठे आहेस? तुला काही झालं तर नाही ना? मी जंक्शन जवळच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये. हा, बरं, ठीक आहे. तिथे कोणी आहे का? हो. अच्छा, ठीक आहे. तू तिथेच थांब, मी लगेच पोचतो तिथे. ओके? तुम्हाला काय हवंय मॅडम? हां, बिस्किट्स. मी ठीक मी आहे. घेईन. थँक्यू. ओके मॅडम, थँक्यू.
तिथे काय झालं होतं? गाडीत बस, सांगते तुला. काय झालं? तू ओके तर आहेस ना? हो, आता चल लवकर. तिथे काय झालं होतं? मी चालत होते आणि कुणीतरी माझा हात पकडून म्हणाला की यू आर गोइंग टू टॉक टू मी. मी कशी बशी तिथून निसटले. आपण कंप्लेंट करूयात. हां, आजकाल असे बरेचसे ॲप्स आहेत जे पैसे घेऊन तुमचा नंबर प्रायव्हेट करून देतात. सो टू बी ऑनेस्ट, त्यांना शोधणं खूप कठीण होऊन बसतं. जर पुन्हा कॉल आला तर तो रेकॉर्ड करा. ठीक आहे सर. हॉस्पिटल आणि रोडवर जेव्हा तो दिसला होता त्या दिवसाचा टाइम बघून घ्या आणि CCTV फुटेज मिळाला तर चांगलं होईल. ओके सर. अच्छा, ज्या दिवशी तुम्ही त्याचा कॉल अटेंड केला त्यानंतर दुसऱ्यांदा कॉल आला का तुम्हाला? नाही सर. ओके. कॉल करणाऱ्याचा आवाज आणि ज्याला तुम्ही दोनदा पाहिलं त्याचा आवाज एकसारखा होता का? ते मी आय एम नॉट शुअर. मी ज्याला पाहिलं तो इंग्लिशमध्ये बोलत होता. ज्याचा कॉल होता तो मराठीमध्ये बोलला. ओके. सो गरजेचं नाही की दोन्ही एकच असावेत. अच्छा, तुम्हाला कोणावर संशय आहे? मला अचानक असं तर कोणाचं नाव घ्यायचं सर? तुम्ही दोघेही नोकरीवर असता? हो सर. मी IT त काम करतो. सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि हे आर्किटेक्ट आहे. ओके, घाबरायची गरज नाही. आम्ही पाहतो. जर काही गरज वाटली तर याच्याशी संपर्क साधा. ओके ओके. मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. काही गरज पडली तर कॉल करा. ओके सर. ऑटो, ऑटो. मॅडम, तुम्ही कार नाही आणली? नाही, मला क्लायंट व्हिजिटला जायचंय. ते कार पाठवणार होते पण अजून आली नाही. ओ. ऑटो. यावेळी ऑटो मिळणं कठीण आहे. तुम्ही इथेच थांबा, मी घेऊन येतो. हो, तू घेऊन ये. मी लगेच घेऊन येतो ओके. मॅडम. मॅडम बसून घ्या. थँक्यू सो मच. ठीक आहे मॅम. तुम्ही ज्या नंबरवर कॉल करत आहात तो सध्या बंद आहे. बाळा, फोन बघू. हॅलो. हॅलो, निखिल सर बोलताय का? मी विनीत बोलतोय. नाही, मी अजित बोलतोय. हॅलो. निखिल सरांनी हा नंबर दिला होता. बोला, काय झालं? सर माझी वाईफ मिसिंग आहे सर. केव्हापासून मिसिंग आहे? संध्याकाळी 5 वाजता ऑफिसमधून ती क्लायंट व्हिजिटसाठी टॅक्सीमध्ये बसली होती, पण तिथे पोहोचली नाही. तिचा फोनही लागत नाहीये. स्विच ऑफ येतोय सर. बराच वेळ झाला, काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. तुम्ही काळजी करू नका. मला तुमच्या वाईफचा नंबर द्या. मी बघतो काय करायचं ते. ओके सर. जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर मला सांगा. ओके सर. ठीक आहे? बराच वेळ झालाय सर. तुम्ही काळजी करू नका. ओके सर. ओके. थोडं लवकर कराल सर? हो, होऊन जाईल. तुम्ही त्यांचा नंबर द्या मला. ठेवतो. ओके सर. बरं बाळा, बाहेर जेवायला जाऊया. बाबा, तुम्हीच म्हणाला होतात ना की आपल्याला बाहेरचं नाही खायचंय, कोरोनाची वेळ आहे. बाळा,
जिथे कोरोना नसेल तिथे जाऊया. बरं. काय झालं, माहिती मिळाली? सर हाय. मोबाईलचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन गोविंदपुरा एरियातलं होतं, केरळ तामिळनाडू बॉर्डर जवळ. ऑफिसमधून काही कळलं? सर त्यांनी 6 वाजता ऑफिस बंद केलं होतं. इन्फॉर्मेशन काढण्यासाठी आपल्याला एम्प्लॉईजच्या घरी जावं लागेल, पण कोणाच्या घरापासून सुरू करायचं हेच कळत नाहीये. कन्फ्युजन आहे. हाय बाळा, हॅलो. कशी आहेस? झोप येते का तुला? हो बोला ना. दाखव. सर, निशा परत आली आहे. हो, त्या बऱ्या आहेत ना? हो सर, दिसते तर खरी. काय झालं होतं, काही सांगितलं का? जेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने रूट बदलला तेव्हा ती गाडीतनं उतरून पळाली. तिचा फोनही स्विच ऑफ झाला होता आणि कोणती लिफ्टही मिळत नव्हती. तिला ऑटो रिक्षा मिळेपर्यंत फार उशीर झाला होता. सॉरी सर, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. नाही नाही, काय हरकत नाही. महत्वाचं हे आहे की त्या सुरक्षित घरी आल्या. मी उद्या तुमच्या घरी येईन. ओके सर, ओके, थँक्यू सर. ठीक आहे. ती परत आली का सर? हिच्यात फिरणार तू? सर, काय झालं सर? माहित नाही, उद्या गेल्यावर कळेल काय ते. ओके, बाळा, आज घरीच जेवूया आपण. बाय बाय. नाही, मला फ्राईड राईस खायचा आहे. ठीक आहे, खाऊया. बरं, आम्ही निघतो. Good night, गुड नाईट सर. गुड नाईट. मी देऊ का? हम्म. सॉस. साहेब, मी जाऊन बघतो काय चाललंय ते. जा बघून ये. दांडा घेतल्याशिवाय कामच करता येत नाही का? साहेब, गोळ्या तर घालू शकत नाही ना कोणाला, मग दांडक्यानेच काम चालू. ठीक आहे बघ. काय चाललंय रे इकडे? काय चाललंय? हं? अरे कसली रॉंग साईड, कोण कुठे चालवते? अरे लायसन आहेत का तुमच्याकडं? कोणाला इथं चल निघ रे. पीप 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 पीप. ब्रम 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 ब्रम. पीप पीप. बाबा, राऊंड मारायला जायचंय. बाबा परत आल्यानंतर जाऊया, ठीक आहे? बाबा प्लीज चला ना. जाऊया ना, जाऊया बाळा. टिक 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 टिक. हॅलो. गुड मॉर्निंग अजित. गुड मॉर्निंग सर. अजून त्यांच्या घरी पोहोचला नाहीस? मी बस निघतच होतो सर. ऐक, निखिल त्यांच्याबरोबर नसताना कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं आणि त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही तुला हे जाणून घ्यायची गरज नाही Good वाटत morning, की त्या साहेब. रात्री काय झालं? त्या बाबतीत माहिती काढलीस का तू? सर, तसं काही नाही. असं वाटलं त्यांना रात्री आराम करू द्यावा. हे बघ, कारण ही केस लेडीजशी संदर्भात आहे म्हणून गिरिजाही तुझ्या सोबत जाईल. सर, मी आणि सुनील. गिरिजा कॉलनीमध्ये तुझी वाट बघते. जा लवकर तिथे. ओके सर, मी निघतो आता. ठेवतो. जेवलीस तू? पप्पा लवकर येणार तुझ्या. सुधीर, हा साहेब. तिला वेळेवर जेव घाल. होय, मी बघतो की. बघून घेईन नाही, जेव घाल तिला. ठीक आहे साहेब. चला, पप्पाला बाय करा. बाबा लवकर येतील. हां, बाय. टाटा. बाय. बाय बाय. चला निघायत ना, चला निघा. गाडी काढ. कशा चालल्यात त्या दोघांच्या? जास्त वाट पाहावी लागली. थोडाच वेळ झाला सर. तुम्हाला केसबद्दल माहिती आहे हो, ना? माहिती आहे. चला.
हा कोणता रस्ता आहे? हा तिथे जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे. ऐका, गाडी थांबवा. का मॅडम? इथेच थांबवा. सर, मेन रोड पर्यंत मी पायीच गेले, मग एक ऑटो मिळाली. ते जे 2 जण होते आणि हा माणूस, तुम्हाला असं वाटतं का की यातलंच कुणीतरी होतं? आधी ज्या दोघांना पाहिलं होतं त्यांनी मास्क घातला होता, पण याने मास्क नव्हता घातला. तरी मला असं वाटतं की हा तोच आहे सर. माहित नाही सर, आय एम रिअली कन्फ्युज्ड. मला हेही माहित नाही की माझा शत्रू कोण आहे. हा एकच माणूस आहे की 2 वेगवेगळी? याच्याबद्दल जास्त विचार करून स्ट्रेस होऊ नका, रिलॅक्स राहा. बरं, मी सिनियरशी बोलून घेतो आणि तुम्ही जिथेही जाल तिथे सुरक्षित असाल एवढी मात्र खात्री देतो. हे योग्य ठरेल सर. काही माहिती मिळाली तर कॉल करा. ओके सर. बरं, तुम्ही यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. जर मला कॉल नाही लागला तर यांना कॉल करा. मी तुम्हाला मेसेज ओके. करेनच सर. ठीक आहे. ओके सर. तुमच्याकरता टॅक्सी मागवणारा ऑफिस बॉयच होता ना? हो सर. नाव काय त्याचं? नलिन. ओके. हा, जंक्शन पासून 2 किलोमीटरवर विलावडी गाव आहे ना, तिथेच माझं घर किती आहे. वर्षांपासून काम करतोयस? 3 वर्ष झाली. म्हणजे ब्रिजच्या पलीकडे घर आहे तुझं? पुलाकडे जो दुसरा स्टॉप आहे तिथेच माझं घर आहे. तिथे एक कार्पेंटर पण राहायचा ना? हो, बालन. तोच ना ज्याला 16 लाखांची लॉटरी लागली होती? हो सर, अगदी बरोबर. जेव्हा मी बुलेट बघायला गेलो होतो तेव्हा तो माणूस 16 लाख घेऊन शोरूम मध्ये बुलेट घ्यायला आला होता. पण माझ्या माहितीप्रमाणे तुझ्याकडे बुलेटच नाहीये. सर, मी तर फक्त बघायला गेलो होतो. तुम्हाला काही विचारायचं तर याला विचारा. मला सांग, ज्या टॅक्सीवाल्याला बोलवलं त्याला ओळखतोस का? नाही सर, रस्त्यात जाताना मला ती गाडी मिळाली होती. तू म्हणाला होतास ना गाडी रस्त्याच्या कडेला होती. हो सर. आता तू सांगतोयस की गाडी रस्त्यातच सापडली. हो, मला म्हणायचंय की गाडी मला रस्त्यातच मिळाली. तुम्ही लोकांनी जागा पाहिली का? हो सर, पाहिली. तिथला रस्ता खूपच रुंद आहे. आसपासच्या दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेराज पार्किंग एरियाज कव्हर करतात. बाकी कॅमेरे एटीएमचे आहेत. त्यात चौकात 4ही बाजूने येणाऱ्या सगळ्या गाड्या दिसतात. काय रे, तुला गाडीचा नंबर आठवतो? नाही सर, गाडीचा नंबर मला लक्षात नाहीये, पण गाडी आणि ड्रायव्हरला मी ओळखू शकतो. ठीक आहे, तू आता जाऊ शकतोस. हा, ठीक आहे सर. तुम्ही याचा ऍड्रेस आणि फोन नंबर घ्या आणि जाऊ द्या. ओके सर, चल. 24 तासांची सर्व्हिलन्स सध्याच्या परिस्थितीत शक्य आहे का? स्टाफने पाळत ठेवावी असं म्हणत नाहीये सर मी. CCTVने आपलं काम होऊन जाईल. इट्स नॉट प्रॅक्टिकल अजित. आणि फक्त या केससाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेणं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सर, माझा एक मित्र आहे राजा, CCTV डीलर आहे. ओके. मी सांगितलं तर आपली मदत करेल तो. कॉलोनी एरियामध्ये आणि ऑफिस जवळ कॅमेरा लावला तर काम होऊन जाईल. हा, पैसे वेस्ट होत नसतील तर करू शकतो. मी मॅनेज करून घेईन सर. उंदराला ब्रेड आवडतो, हो ना? झालं सर. ओके. मी संध्याकाळी येईन. आज तुझे क्लायंट कॉल्स आहेत ना? अगं काही नाही, मी मॅनेज करेन तेवढं. काही दिवस तुझ्या सोबत येईल. ओके, बाय. बाय. सर, झालं लावून. ओके सर. हॅलो आर्यन. हाय मम्मा. बाबा, हे एक लेटर आलंय. कोणाचं आहे? अरे, मी काहीतरी काम करतोय. गेम खेळल्यानंतर फोन देईन. झुकून का नाही? होय, माझा हिरो. जेवायचं नाहीये का? नाही, मी आधी खेळणार.
कोणाचं पत्र आहे? माहित नाही, बघूयात. हे काय? हे पत्र तुझ्या बाबांच्या ऍड्रेसवर पाठवलं होतं. हे फॉरवर्ड केलं गेलंय. बाळा, माझा फोन देतोस का? मला जरा काम आहे. हे तर थँक्यू. ऐका, या पोस्ट बॉक्सला कव्हर करणारा सीसीटीव्ही आहे इथे? नाही, इथे कुठलाच सीसीटीव्ही नाही. कुठेच नाहीये. नाही. कुठेही लपाल तरी सैतान तुम्हाला शोधून काढेल. सर सुनील. बोल. हॅलो. सर, पोस्ट ऑफिस जवळ पोस्ट बॉक्सला कव्हर करणारा कुठलाही सीसीटीव्ही नाहीये. आणि हो, जे फुटेज आपल्याला मिळालंय त्यात काहीच सस्पिशियस नाहीये सर. अच्छा, असं आहे का? ठीक आहे, तू परत ये. ओके सर. सर, सुनीलचं असं म्हणणं आहे की पोस्ट बॉक्सला कव्हर करणारा कोणताच कॅमेरा नाही. अच्छा. सर, हँडरायटिंग वरनं वाटतंय की लहान मुलाने लिहिलंय. सर, यात बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. एखाद्या लहान मुलाकडून लिहून घेतलंय सर. एनिवे, हे लेटर फॉरेन्सिक मध्ये पाठवा. काहीतरी सुगावं लागेल. बाळा, आपण घरी पोहोचलो. चल चल, ये बरं. एक चांगला चान्स घालवलास. आता सांगून काय फायदा? कठीण आहे रे. अरे नाही नाही नाही, तू तेवढंच कर. बस यही करो. हां, मी थोड्या वेळात कॉल करतो तुला. निशा, 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 अरे कोणीतरी आम्हाला मदत करा. विनीत, काय झालं? ते ऑपरेशन सुरू आहे सर. तिला इथे चाकू मारला होता सर. निशाने काही सांगितलं का? घरी पोहोचली आणि ती बेशुद्ध झाली. मी तिला इथे घेऊन आलो. डॉक्टर, मी जरा यांच्याशी बोलून घेतो. ओके. शी इज फाईन नाव. घाबरायची गरज नाहीये. चाकू जरी आतवर घुसला असेल त्याने इंटरनल ऑर्गन्स डॅमेज झालेले नाही आहेत. लकीली कोणतंही परमनंट डेंजर नाहीये. शी गॉट लकी. आम्ही तिला केव्हा भेटू शकतो?
अर्ध्या तासानंतर भेटू शकता. तोवर वेट करा. ओके, आय विल बी अराउंड. ओके डॉक्टर. बरं झालं तिला काही झालं नाही. चल चहा घेऊया. तू काही खाल्लंही नसेल ना. ते मी तिला शिफ्ट करेपर्यंत येऊ आपण. ये. सुरुवातीला तर मला कळालंच नाही मी काय करू. असं वाटलं की सगळं काही संपलं. हे असा वाईट विचार का करतोयस? हे सगळं करून कोणाला काय मिळणार आहे सर? कदाचित काही नाही. कुणाला सवय असते. दुसऱ्यांना त्रास देऊन त्यांना आनंद मिळतो. आम्हाला असं पाहून कोणाला आनंद मिळणार आहे सर? ह्याचं उत्तर तर आम्ही सुद्धा शोधतोय. चहा थंड होतोय. सोडा. पेशंटला टाके पडले तर जरा जपून, त्यांना जास्त त्रास होऊ देऊ नका. तुम्हाला त्याचा चेहरा आठवतोय? त्याने मास्क घातला होता सर. चेहरा नीट बघू नाही शकले. म्हणजे तुला नाही माहित इथे काल रात्री काय झालं ते? ओ नाही सर, मला तर आताच कळलं. काल रात्री तू इथून केव्हा निघाला होतास? साधारण 8-8:30 झाले असतील. काय रे, कुठे होतास तू? काय सांगू सर, मी येत होतो तर रस्त्यामध्ये इनोवाला बसने धडक मारली. मला प्रकरण सोडवायचं होतं आणि जोपर्यंत मी इथे पोहोचेन तोपर्यंत प्रकरण सुटायला. सर इथे कुठे सीसीटीव्ही आहेत का? नाहीये सर. सर त्या बाजूला लावलाय. सर ते तर आम्हाला काल रात्रीची फुटेज पाहायची. सीसीटीव्ही नाहीये सर. तर मग ते काय तिकडे? सर लोकांना माहित नाहीये सर. तो फक्त दाखवण्यासाठी आहे आणि इथे सिक्युरिटी असल्यामुळे इथे कधीच मोठी घटना घडली नाही. ही छोटी घटना आहे का? सर बरं, काल रात्री तू कुठे होतास? सर काल या वेळेला मी चहा प्यायला गेलो होतो. मला खरंच माहित नाही त्यावेळेला इथे काय झालं, पण त्यावेळेला इथे जास्त गाड्याही नव्हत्या. याला ते पॅकेट दाखव. तुझं नाव काय? विश्वनाथन सर. हा गमछा आठवतो? सर हा तर माझा गमछा आहे. जेव्हा मी चहा प्यायला जात होतो तेव्हा गमछा खुर्चीतच सोडला होता आणि मी जेव्हा परत आलो तेव्हा गमछा नव्हता. हे माझी नाहीये. काल जो झाला तो मर्डर अटेम्प्ट होता, म्हणून काही गोष्टी जरा सिरियसली घ्या. हो सर. जर काहीही माहिती मिळाली तर लगेच कळवा. ओके सर. जा. ठीक आहे सर. चल. सर तेवढा माझा गमछा मागा ना त्यांच्या. अरे तू काय घेऊन बसलायस? इथे तुझी चड्डी उतरवतील ते. चल. हो सर. मला 1000 डोळे आहेत आणि 10,000 कान आहेत. OGS असं लिहून म्हणायचंय का याला? आता हे तिसऱ्यांदा होत आहे. कोणी याच्याबद्दल काही माहिती काढली का? सर ही तिन्ही लेटर्स ज्या पोस्ट ऑफिस मधून पाठवली गेली आहेत ते निशाच्या घर आणि ऑफिसच्या जवळ आहेत. सर इनिशियल कॉल्स ब्लॅकमेल करण्याच्या हिशोबाने होते, पण जेव्हा त्याला कळलं की विनीतला माहिती आहे त्याने कॉल करणं बंद केलं. ओके. जिथे त्याला पाहिलं गेलं, हॉस्पिटल स्टेअर्स, रोड साईड आणि जिथे तिला किडनॅप करायचा प्रयत्न केला तिथे सीसीटीव्ही नव्हते. कदाचित ही त्याची प्लॅनिंग होती किंवा त्याचं नशीब चांगलं होतं. आय सी. आणि जेव्हा आम्ही सीसीटीव्हीने मॉनिटरिंग सुरू केली तो कुठे दिसलाच नाही. आणि या अटॅकवरून हे कळतं आपण जे काही करतोय त्याला त्याची माहिती मिळते. आणि एवढंच नाही, निशा काय करते आणि कुठे जाते तेही. त्याला निशाचा पास्टही चांगल्या प्रकारे माहिती आहे सर. सो दॅट मीन्स कुणीतरी असा आहे जो निशा आणि विनीतच्या खूप जवळचा आहे. पण सर आपल्या मोमेंट बद्दल विनीत आणि निशाला सोडून कोणालाही माहित नाही, तर मग तो हे कसं काय करतोय?
हा OJS कोण आहे याची माहिती काढावी लागेल. फॉरेन्सिकला दिलेल्या लेटरचं काय झालं? त्यात काही नाही सापडलं सर. OJS ऑरेंज ज्यूस ओपन जर्नल सिस्टम. हा पण ना बघावं तेव्हा खाण्याचाच विचार करत असतो. सर OJ सिम्पसन हा एक अमेरिकन फुटबॉल प्लेअर आहे. यांचा दुसऱ्या बायकोसोबत साल 1992 मध्ये घटस्फोट झाला आणि 1994 मध्ये हे केले. यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. पुरावे यांच्या विरोधात होते आणि मर्डर वेपन न मिळाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटला. तुला नेमकं म्हणायचं काय? काय नाही सर, मी तर फक्त वाचत होतो. हे विनीत आणि निशाच्या सगळ्या डिटेल्स काढा आणि त्यांचा बॅकग्राऊंड चेक करा. सर, निशाने त्या माणसाला बऱ्याचदा पाहिलंय, तर आपण एखाद्या आर्टिस्टला बोलवून त्याचं स्केच बनवूया. हो, प्रोसीड. ओके सर. कळलं ना तुला? येस सर. स्केच तयार आहे. ये. सॉरी सर, थोडं उशीर काय झाला. हरकत नाही. ये. सर, हा तोच आहे ज्याला मी कारमध्ये पाहिलं होतं. हा तोच आहे जो तुम्हाला हॅरेस करतोय? मी त्याचा चेहरा फक्त कारमध्ये पाहिला होता. बाकी वेळी त्याने मास्क घातलेला. सो आय एम नॉट व्हेरी शुअर, पण तो ऑलमोस्ट असाच दिसतो. मला सांग विनीत, तू या माणसाला कुठे पाहिलंय? सर नाही सर, मला नाही वाटत की मी याला कुठे पाहिलंय. सर, हे मॉलच्या समोरच्या बँकेतल्या CCTVचे फुटेजेस आहेत सर. हे पहा सर, ही जी कार जाते ती मॅडमची कार आहे. त्यानंतर साधारण 1.5 तासांनी आणखी एक कार जाते. ही जी नंतरची कार आहे ती याची कार आहे सर. सर, माझं नाव फैयाज आहे. मी मॉलमध्ये आपलं मोबाईल शॉप चालवतो. त्या रात्री पार्किंगमध्ये मी माझी कार घ्यायला गेलेलो आणि तिथे फक्त आमच्या बिल्डिंगच्या गाड्याच पाहिल्या. मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष नाही दिलं सर. पावसामुळे त्या दिवशी खूप कमी कस्टमर आलेले. या लेटरचा हेतू काय असेल? त्यांना घाबरवणं किंवा पोलिसांना आव्हान देणं? दोन्ही असू शकतं सर. पोलिसांची प्रत्येक मुवमेंट माहिती आहे त्याला. जसं डेव्हिड म्हणाला तसं आपल्याला OJ सिम्पसनचा अँगल तपासावा लागेल. सुनील, डेव्हिड आणि गिरिजा निशा आणि विनीतचे बॅकग्राऊंड डिटेल्स कलेक्ट करतात सर. त्यावेळी किडनॅपिंगचा जेव्हा प्रयत्न झाला आणि हल्ल्याच्या वेळी विनीत घरीच होता, त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. याचा अर्थ त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नसेल. एनिवेज, असं कोणीतरी आहे जो त्या बाईला त्रास देऊ इच्छितोय किंवा तिला मारू पाहतोय. आणि या बाबतीत आपण करतोय काय अजित?
त्याला वाचवायचा प्रयत्न करतायत सर. I'll be fine. Don't worry. तुम्ही सगळे असे का हसत होतात? अगं सहज. सांग ना. अगं काही नाही, त्यांना असं वाटत होतं मी तुला भेटावं, कारण त्यांना माहित नव्हतं की तू कोण आहेस. सोड ना, अशा लोकांना सगळं काही सांगून आपल्याला काय करायचंय. एवढी जागा असूनही जात का नाही या. झोपली तरी चालेल. सर, अजित सर. फोटो पाठवल्यानंतर कुठे आहेस तू? सर मी जवळच आहे, ट्रॅफिकमध्ये फसलोय सर. सब इन्स्पेक्टर आहेस आणि एक्सक्यूज काय देतोयस? जेव्हा तू म्हणतोस की तू ट्रॅफिकमध्ये अडकलायस म्हणजे तू ट्रॅफिकचाच भाग आहेस. ऑफिसमध्ये लवकर ये. ओके सर. सर, हे लेटर आज मिळालंय. तो लिहिणारा काही सुधारत नाहीये. आणि आपण या केसमध्ये काय करतोय? त्या हस्बंड वाईफ बद्दल काय माहिती मिळाली? निशा शाळेत आणि कॉलेजमध्ये अभ्यासाला खूप हुशार होती. लहानपणीच तिची आई वारली, मग तिच्या वडिलांनीच तिला सांभाळलं. तिच्या वडिलांची शेती आणि लहान मोठे उद्योग होते. लग्नानंतर निशा बँगलोरला गेली आणि 3-4 महिन्यांनंतर तिच्या वडिलांचं निधन झालं. सर, विनीत ॲव्हरेज स्टुडंट होता. जेव्हा त्याचं लग्न झालं तो बँगलोरमध्ये होता. निशा सुद्धा तिथेच काम करायची. त्यांना मूल झाल्यानंतर ते इथे शिफ्ट झाले. त्याचा मोठा भाऊ बँगलोरमध्येच राहतो. त्याचे आई बाबा त्याच्या मोठ्या भावाबरोबरच राहतात. ओके. त्यांचं लव्ह मॅरेज होतं? नाही सर, अरेंज्ड होतं. अरेंज होतं. हां, त्यांचं बँगलोर शिफ्ट होण्याचं कारण काय होतं? ते तर अजून क्लिअर नाहीये सर. त्यांना ओळखणाऱ्यांनी सांगितलं की त्यांना तिथली स्पीडी लाईफ आवडत नव्हती, म्हणून ते तिथून शिफ्ट झाले. ओके. सर, त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडच्या हिशोबाने ते लोक डिसेंट आहेत. कॉलेजमध्ये असताना एका रात्री निशा बरोबर रेप अटेम्प्ट झाला होता. तसं कुणाशी शत्रुत्व नाही. आणि अटेम्प्ट करणाऱ्याची काही माहिती मिळाली का? नाही सर. CCTVच्या काळात जर काही मिळालं नाही तर हे सगळं नसताना काय मिळणार होतं? गाईज, आपल्याला काहीतरी करावं लागेल. काहीही करा. लेट्स क्रॅक इट सून. शुअर सर. सर, सर. सर. बाबा, स्टोरी वाचून ऐकवा ना. बाळा, तू स्वतः वाच ना, मी थोड्या वेळाने येतो. जा. मला झोप येते. तुम्ही वाचून ऐकवा ना. ही
काल कुठवर वाचलं होतं? इथपर्यंत वाचलं होतं. या छोट्या मुलांना वाचवण्यापर्यंत वाचलं होतं. हम्म. हा छोटा मुलगा. हा टोपीवाला माणूस आहे ना, खूप वाईट माणूस आहे. माहितीये काय झालं? या माणसाने एका आंटीला बिल्डिंग वरून खाली फेकायचा प्रयत्न केला. तेव्हा फॅन्टम आला. फॅन्टम कोण आहे दाखव. हा. हाय, हा चांगला माणूस आहे. फॅन्टम येतो आणि सगळ्यांना मारतो आणि त्यानंतर आंटीला वाचवतो. आधी तो ह्याला मारतो, त्यानंतर यांना. त्यानंतर फॅन्टम विलनकडे जाऊन त्याला मारतो, त्याला उचलून बिल्डिंगहून खाली फेकतो आणि आंटीला वाचवतो. फॅन्टम रफ ऑन रफ. ओल्ड जंगल सेंग्स, OJS. आता झोपूया. सर, सर, गुड मॉर्निंग सर. तो माणूस सापडला का सर? काय बोलायचंय? बसा. बसा बसा, बोला काय सांगायचंय. सर, काल मी सगळे एव्हिडन्स चेक करत होतो. जरा ही लेटर बघा. ही हू लुक्स अपॉन माय फेस मास्क विल डाय हॉरिबली. यात लिहिणाऱ्याने मास्कचा उल्लेख केलाय. आजकाल कोरोनामुळे जास्त करून लोक मास्कचा वापर करतात, हो ना सर? इडियट. अरे हे ते मास्क नाहीये. मग कोणता? दिस इज सुपर हिरो मास्क. स्पायडरमॅन सुपरमॅन सारखा मास्क. फॅन्टम. असं तुला का वाटतं? सर, लेटर्समध्ये लिहिलेले कोट्स फॅन्टम कॉमिक्सच्या ओल्ड जंगल सेईंग्स मधून घेतलेत. OJS म्हणजे ओल्ड जंगल सेईंग. पहिल्या लेटरमध्ये लिहिलं होतं, हाईड एनिवेअर, डेव्हिल विल फाइंड यू. इथे डेव्हिल म्हणजे फॅन्टमच्या कुत्र्याचं नाव. तर मग या सगळ्या मागे फॅन्टमचा हात आहे. पण या केसमध्ये आम्हाला असं कोणी नाही सापडलं सर. तो स्वतःला फॅन्टम समजतो. सो लिटरली ही डझंट वेअर अ मास्क. म्हणजे याचा अर्थ तो स्वतःला फॅन्टम मानतो. पण कोण? सर, तुम्ही म्हणाला होतात ना, आपण ट्रॅफिकमध्ये फसतो. देन वी आर ऑल्सो पार्ट ऑफ ट्रॅफिक. मीन्स आपल्याला बस तेच जाणून घ्यायचं आहे. बाळा, तू फक्त मोबाईल घेऊन बसत जाऊ नकोस. बाहेर पडून खेळायला सुद्धा अच्छा जा. विधी, एक मिनिट काका. हा हॅलो. तुला क्रिकेट खेळायला आवडतं ना? चांगलं आहे. त्या ओके, दिवशी मी मी येतो. सिक्स मारला होता, तुम्ही हो, पाहिलेला? पाहिला. तू तर कमालच खेळतोस रे. ठीक आहे काकू, आम्ही येतो. हो, हा, ठीक जा, आहे. जा, सावकाश. बाय अरे बाय. बाय तर बाय कर. तुला माहिती आहे झाड किती जुनं आहे? भाऊ, हे आनंदी नगर कुठे आहे? आनंदी नगर आनंदपुरा त्या बाजूला आहे. आनंदी नगर कुठे माहिती आहे का तुला? नाही सर. अच्छा, त्या बाजूला आहे. ओके. अरे आनंदीपुरा नाही, आनंदी नगर जायचं. आनंदी नगर. आता युटर्न घेतोच आहेस ना, मग तिकडे जाऊन विचार. आणि ऐक रे, हेल्मेट घाल जरा, पोलीस पकडतील नाही तर. अहो, पकडेल तेव्हा बघून घेऊ. पोलिसांची तर भीतीच राहिली नाही सर आजकाल. हो हो, ते तर बरोबरच आहे. जर वर्दीत असतो ना तर दाखवलंच त्यांना. इथे कुठे बुक स्टॉल आहे का? सरळ जा, पुढे थोड्या अंतरावरच आहे. ठीक आहे, थँक्यू. हा, लवकर जा. चल, वेलकम. घेऊ का हे? घ्या आता. अरे मी इथे कधीच पोचलोय खाली. तू कुठेच अजून? ए यार, तिकीट पाहिजे ना तुला? अरे भाई, पैसे द्या आणि तिकीट घेऊन जा लवकर. मी आलो इथं. ए, कुठं चाललायस? मी चाललोय तिकीट घ्यायला. हा ठीक आहे, बाय. अरे येतो तिकडं, मग बोलू आपण. चहा प्यायला गेलेलास का? सर, बरं मला हे सांग, तू नवीनला कसा काय ओळखतोस? सर ते आम्ही आधी एकत्र काम करायचो ना इन्शुरन्स कंपनीमध्ये. अरे वा, खूप चांगली मैत्री आहे. ते सर आम्ही भेटत असतो कधी चहा किंवा सिगरेटच्या निमित्ताने. काय झालं सर? काय नाही, त्याने सांगितलेलं तो तुला ओळखतो म्हणून अच्छा. विचारलं. नंतर भेटतो. हो सर. सर जेवायला जायचं का?
हे दुधासोबत द्यायचं की पाण्यासोबत? अहो असंच द्या की कुत्रं खाऊन टाकल सगळं. बरं. हो ठीक आहे, असं 200 वाटतंय रुपये. ना डॉग फूड खाऊन पाहिलंय. हॅलो, कोइंबतूरला कुठून जायचं? इथून सरळ. बाबा बाबा, उंदराला पुस्तकं पण आवडतात. हं? बघा, त्यांनी माझं बुक खाल्लं. हं. आणि हाय. तुम्हा दोघांची ड्युटी इथे लागली हो, का? थोड्या दिवसांपासून इकडे जाऊ. चांगलं आहे, बाहेर फिरा काही दिवस. नाही, असं काहीच नाहीये. अजून सुद्धा आम्ही ड्युटीवरच आहोत. कसली ड्युटी आहे? काही सस्पेक्टची लिस्ट आहे, त्यांना अच्छा. पकडायचं आहे. चला मग भेटू. हो, बाय बाय. ओके. मेडिकल शॉप कुठे आहे? ते तिथे समोर आहे. ओके, थँक्यू. सर, एक डाऊट आलाय मला, विचारू का? आपल्याला ते रायटरला पकडायला पाठवलंय की लोकांना इथे रस्ता सांगायला? आता तर मला सुद्धा असंच वाटतंय. ही धनलक्ष्मी बँक कुठे आहे? इथून समोर सरळ जा. ओके. त्या माणसामुळे माझी सुट्टी पण कॅन्सल होते सर. आता बोलून तरी काय उपयोगी म्हणा. 2 दिवसाची ते सुट्टी तर सुद्धा आहेच. मिळत नाहीये. सुट्टी मिळणारच नसेल तर बोलून तरी काय हो फायदा? भाऊ, इथे जवळपास कुठलं चांगलं हॉटेल आहे का? हॅलो, हो साहेब, तुम्ही आंध्रे आहात का? म्हणजे ऐकूही येत नाहीये का? हॅलो, असं का करताय? अरे काहीतरी बोला. पप्पा, आज आपण उंदराला काय देणार? चल बघूया. अरे यार, मी तुमच्याशी काहीतरी बोलतोय. भाऊ, अरे ए, आता तर आंधळे होते, एवढे जोरात धावतायत, असं का करतायत हे? हा बघून दे. अरे वा, आपल्याला उंदीर मिळाला. हॅलो. बाबा, आपण उंदीर मारून टाकणार? ओके, बाबा सांगा ना. गुड. बाबा, उंदराला मारायचं की नाही? मी परत आल्यानंतर पिंटूवाले बघूया. उंदीर आहे. ऐक, मी परत येईपर्यंत इथेच थांब. ओके. तिच्यावर लक्ष दे हो. आणि उंदराला काही करायचं नाही. ठीक आहे, हो, येतो मी साहेब. बाळा. हा, मी तुला बाय. काही खायला देऊ? ओके, आईस्क्रीम बाय. खाशील बाळा? चल. कोणत्या फ्लेवरचं खाशील? तुम्ही मस्करी करताय ना? केली असती पण वेळ नाहीये. पण मला नाही वाटत सर. निशा आहे सर. हे बघा, तुमच्या वाईफला मी सांगितलं नाहीये. असं वाटलं आधी तुम्हाला सांगावं. फोन उचला. हॅलो. हा विनू, हा? पोलीस
पोलीस स्टेशन मधून कॉल आला होता. तो माणूस पकडला गेलाय. मी तिथेच जाते. तू पण ये. ओके, मी आलोच तिथे. ओके, ये. सर, ये निशा, बस प्लीज. सर मला सांगितलं गेलं की तो माणूस पकडला गेलाय. कुठे आहे तो? हे त्या लेटर्स मधून आहे जो तुझा ऑफिस बॉय पोस्ट करायला चालला होता. नवीन? त्याने सांगितलं होतं की तूच त्याला पोस्ट करायला दिले होतेस. यू आर द रायटर. हां? हे बघ निशा, आम्हाला एक एक्सप्लेनेशन हवंय. सर, आय डोंट हॅव वन. इनफॅक्ट तुम्ही मला एक्सप्लेन करा. नवीनला मी दररोज लेटर्स पोस्ट करायला देते. म्हणजे काय, हे लेटर्स मी लिहिले तसं म्हणाल? हे बघा, तुम्हाला ही माझी हँडरायटिंग वाटते. ही माझी हँडरायटिंग नाही आहे. तुम्ही मला मूर्ख बनवताय. तुम्हाला दुसरं कोणी सापडलं नाही का? जरा सावकाश निशा. जर तुम्हाला ही केस सॉल्व्ह करता येत नसेल तर तसं सांगा, पण असं नका करू. हा तोच माणूस आहे ना जो तुला सगळीकडे दिसतो? हो, याच माणसाचं आपण स्केच काढलं होतं. निशा, जरा लक्ष देऊन बघ. ह्याला मरून 14 वर्ष झाली. तुम्हाला म्हणायचंय तरी काय? मी भूत बघते? मी वेडी झालीये का? हा पेपर, हे लेटर, हे सगळं रिअल आहे का? निशा, तुम्हाला म्हणायचंय काय? सर, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. तुम्ही मला का फसवताय? आम्ही तुम्हाला का फसवू निशा? कंप्लेन तर तुम्ही केली होती. हेच तर मी विचारतेय तुम्हाला सर. जर मी हे केलं असतं तर कंप्लेंट फाईल का केली असती? सर, मला काहीच समजत नाहीये. हात पाठवा. मी विनीतला काय सांगू? निशा, पहिला जो ब्लॅकमेल कॉल होता तो रिअल होता, पण बाकीचे आय एम सॉरी. मला काहीच नीट आठवत नाहीये. कदाचित मला वेड लागलाय. तुम्ही मला शिक्षा द्याल का? हे बघ निशा, मोर दॅन एनिथिंग वी वुड लाईक टू हेल्प यू. विनू, हे लोक जे काही बोलतायत त्याबद्दल मला काहीच माहित नाहीये. मी जाणून बुजून काही नाही केलंय. विनू, यांना सांग ना. विनू, यांना प्लीज इट्स सांग ओके ना. निशा, इट्स ओके. काही होणार विनू, नाही. हे बघा, यांना तुमची मदत हवी आहे, पण यांच्यासोबत जे काही झालंय ते आम्हाला जाणून घ्यायचंय. शेवटी या सगळ्या गोष्टींचं कारण काय आहे? हा, जर तुम्हालाही जाणून घ्यायचंय, मे बी वी कॅन ट्राय. कळणं गरजेचं आहे सर, पण कसं? आम्ही कोणाला तरी ओळखतो जो हेल्प करू शकतो. मी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकेन. तिला वाटतं की तिच्यापेक्षा सुंदर या जगात दुसरं कोणीच नाहीये. मग बघतो मी हिच्याशी लग्न कोण करतो. जेव्हापासून त्या मुलीच्या लग्नाबद्दल कळलंय तेव्हापासून हीच बडबड चालली आहे. कोणतं ऍसिड? हायड्रोक्लोरिक, सल्फ्युरिक ऍसिड. याला हेही माहिती नाही आणि ऍसिड फेकायचं याला. ते काही असू दे, पण दुकानात तर मिळेल ना. ओके. तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्यानंतर तिच्याशी कोणीही लग्न नाही करणार. मग काय तू करशील? का करू? मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करेन. मग आता का नाही करत आहेस? आता नाही करायचं मला. जेव्हा ती दुसऱ्या कोणासोबत आनंदी राहील तेव्हा मला त्रास होणार नाही का? तिकीट, रिचार्ज, काय काय केलं नाही ते विचारा तिच्यासाठी. ठीक आहे. तू एवढं डेस्परेट कधी झालेलास? मी कधी डेस्परेट नाही झालो सर. खोटं बोलतोय सर. समंथाच्या बाबतीतही त्याने असंच केलं होतं. कोणीही समंता? ऍक्ट्रेस समंथा सर. समंथाच्या लग्नानंतर हा FB वर रडवी गाणी पोस्ट करायचा. जणू याला पुढे मुलगीच मिळणार नाही. आपण वाढी बोल नको ना.
तू काम काय करतोस? ट्रेडिंग स्टॉक हे सगळं. जर काही काम करत असता तर ऍसिड फेकलं असतं का? मग ऍसिड घेण्यासाठी पैसे कुठून येतील? कशी बशी पैशाची व्यवस्था केली आहे. डोकं फिरू नको. मला सांग, तुला आता ही तिच्याशी लग्न करायचंय का? काय नाव बोललास तिचं? शिल्पा. आताही लग्न करायचंय ना तिच्याशी? हा मग काय, काही मार्ग आहे का असा? मग काय, मी इथे फक्त दुकान चालवायला बसलोय? तू हे काम ऍसिड न फेकताही करू शकतोस. तयार आहेस तू? मी तर कधीपासून तयार आहे. चल मग तिथे बस. हा जा. Lean back. Take a deep breath. Try to relax yourself. माझ्या हाताकडे बघ जरा. Take another deep breath to the extreme state of relaxation. You will sleep at the sound of my hand. आता तू फक्त माझा आवाज ऐकशील. तुझा गळा सुकलाय. तुझे डोळे भरून आलेत. Concentrate on my voice. Even deeper focus and sound my voice. That's right, deep down. जेव्हा मी असा आवाज करेन तेव्हा तू गाढ झोपशील, समजलं? मी जितक्या वेळा हा आवाज करेन तेवढा तू गाढ झोपशील. सबकॉन्शियस माइंड झोपेत सुद्धा जागरूक असतो. म्हणून तुला माझं बोलणं ऐकू येईल, समजलं? आता हे समजेल तू आहेस तरी कोण. बऱ्याच मुलींना तू आवडतोस आणि तुला त्या, कारण तू सगळ्यांशी लग्न नाही करू शकत. म्हणून तू काही लोकांना हर्ट करतोस, बरोबर ना? हो. जसं की ती मुलगी जिचं नाव आहे शिल्पा. तुला असं वाटतं की तिने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून इथून निघून जावं. हो. कारण जिच्यावर तू खरोखर प्रेम करतोस आणि जिच्याशी लग्न करायचंय ती आहे समांथा. समांथाच्या लग्नानंतर तुझी फेसबुक पोस्ट टाकली होतीस ती तिने तेव्हा बघितली जेव्हा कोणीतरी शेअर केली. तुला ही गोष्ट माहिती आहे ना? माहितीये. बस तोच एक क्षण होता जेव्हा समांथाला तुझं प्रेम कळलं आणि त्यामुळे तिच्या लग्नात बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा आले. हा. आता समांथा परत एकदा सिंगल झालीय. समांथाला शोधण्यासाठी तुला जरा कठीण जातंय, पण जर तुला हवं असेल तर तू बाकीचं आयुष्य समांथा बरोबर आनंदाने जगू शकतोस. पण तुझ्याकडे नोकरी नाहीये. समांथाला हे चालेल का? मी नोकरी करेन सर. दॅट्स गुड. म्हणजे तुला आता वाटतंय की तू जेव्हा डोळे उघडशील तेव्हा तुझं आयुष्य बदललं असेल. हो. येस. यू आर फिलिंग ॲब्सोल्युटली अमेझिंग, इनक्रेडिबल. आता जेव्हा तू तुझे डोळे उघडशील तेव्हा सगळ्या निगेटिव्ह फिलिंग्स विसरशील आणि पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करशील. स्लोली यू कॅन ओपन युअर आयज ऑन काउंट ऑफ 3. 1, 2, 3. Feeling absolutely amazing, right? Come. ही कोण आहे? सॅम. आता ही सॅम कोण आहे? माझी गर्लफ्रेंड. हा, आपल्याला हिला एक्सपोज होण्यापासून थांबवावं लागेल. बघा ना कसे कपडे घालते. मग जा आणि तिला थांबव. पण कसं सर? हे कॉन्फॅब्युलेशन आहे. म्हणजे काय? स्वतःच गुगल कर. आणि शिल्पाच्या लग्नाचं काय? ते नंतर बघू. आणि करू दे की तिला लग्न आहे दुसऱ्यासोबत. खुशाल जगू दे. चल हैदराबादला जाऊ. चल. हॅलो. ते ऍसिड घेणार होता ते पैसे दे. अरे लवकर पैसे दे. हैदराबादला चल, उशीर झालाय. थँक्यू सर. हैदराबादला जायला पैसे आहेत ना? हैदराबादला जायचे बाणी शोधत होतो. चला या. डॉक्टर. हा अजित, कम. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे विनीत आणि निशा आहेत. प्लीज हॅव अ सीट. अजित, मी तुझा मेल पाहिला पण डिटेलमध्ये नाही पाहू शकलो. काही हरकत नाही सर, सगळ्या डिटेल्स आहेत यात. ओके, तू जरा तिथे Okay. जाऊन बस प्लीज. सॉरी, आमच्याकडे एक्स्ट्रा चेअर नाही. या इट्स ओके. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड.
तुला या गोष्टीचा काही अंदाज आहे का तुझ्याबरोबर काय घडतंय ते? डॉक्टर, मला काहीच नीट आठवत नाहीये. बट आय डू रिअलाइज दॅट आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. नो वरीज, आय एम हिअर टू हेल्प यू. तुम्ही याआधी कधी हिप्नोसिस सेशन अटेंड केलंय का? नाही. नाही. ओके. प्रोसेस काय आहे माहिती आहे? यात एखादी व्यक्ती झोपते म्हणजे गाढ झोपेत जाते. हो, मला असं वाटतं की हे असं काहीतरी आहे जसं कोणाच्या तरी विचारांना कंट्रोल आणि मॅनिप्युलेट करून काहीही करायला विवश करणं. ओके. तुम्ही ट्रेन किंवा बसमधून ट्रॅव्हल करताय, सीटवर बसलायत आणि खूप विचार करताय. तुम्हाला वाटलं स्टॉप आला आणि तुम्ही लगेच उतरलात. असं कधी झालंय का तुमच्याबरोबर? हो. तुम्ही नेहमीच 4 रस्त्यावरून उजवीकडे वळतात, नॉर्मली ट्रॅव्हलिंगसाठी, ऑफिससाठी किंवा बाकीच्या गरजांसाठी. पण एक दिवस तुम्हाला सरळ जायचं असतं, पण तरी तुम्ही उजवीकडे वळतात आणि नंतर रिअलाइज होतं की तुम्हाला सरळ जायचं होतं. असं तुमच्याबरोबर कधी घडलंय का? हो. यू आर इन टू IT, इज इट? ओके. Yes. ओके, सो यू कुड रिलेट विथ दिस. आय मीन, लॅपटॉप उघडून तुम्ही मेल चेक करतात आणि तुम्हाला वाटतं की आता फक्त 15च मिनिटं झालेत, पण जेव्हा घड्याळ पाहतात तेव्हा 1 तास निघून गेला असतो. तुम्हाला कळतच नाही की एवढे कसे काय वाजले. हो. ओके, तर साध्या शब्दात याला म्हणतात डे ड्रीमिंग. हे एक प्रकारचं हिप्नोसिसच आहे, जेव्हा डोकं ऑटोपायलट मोडवर जातं. कॅन यू सिट देअर? कम. हिप्नोसिस इज ओपनिंग युअर माइंड अप टू हाईट इन सेन्स ऑफ कंट्रोल. जसं तू म्हणालीस तसं मी तुला कंट्रोल नाही करणार. मी ट्राय करेन की तू स्वतःच तुझं मन कंट्रोल करायचं. मी तुला तुझ्या मर्जी विरुद्ध हिप्नोसिस नाही करू शकत. सो जस्ट बी ओपन अँड गिव्ह अस परमिशन टू हॅव द एक्सपिरियन्स अँड क्रिएट सम पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन्स. या ओके. माझ्या या हातावर फोकस करा. टेक अ डीप ब्रेथ टू द एक्स्ट्रीम स्टेट ऑफ रिलॅक्सेशन. You will sleep at the sound of my hand. निशा, तू खूपच रिलॅक्स्ड आहे. तू फक्त माझा आवाज ऐकू शकतेस. यू आर फीलिंग ॲब्सोल्युटली अमेझिंग, इनक्रेडिबल. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तोच आपला अनुभव बनतो. इवन डीप फोकस ऑफ साऊंड ऑफ माय व्हॉइस. यू आर फीलिंग व्हेरी लाईट. यू आर फ्लोटिंग बॅक. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब निशा. वंडरफुल. निशा, आर यू विथ मी? येस. Okay, that's great. Nisha, are you happy with your husband? येस, आय एम व्हेरी हॅपी. तुमचे हस्बंड खूपच लकी आहेत. नाही, मी खूप लकी आहे. ग्रेट. तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हाच्या तुमच्या बालपणीच्या सगळ्यात चांगल्या आठवणी कुठल्या? माझ्याकडे खूप खेळणी होती. बार्बी माझी फेवरेट होती. ओके. आणि मला पाऊस आवडतो. पावसाळ्यात एवढं काय खास आहे? पाऊस सगळी घाण धुवून टाकते. पाऊस पडल्यावर सगळीकडे हिरवळ होते. अच्छा, खाण्यात काय आवडतं तुम्हाला? मला स्वीट्स खूप आवडतात. पण मला नाही आवडत जेव्हा लोक म्हणतात की तू नीट खाल्लंस तर लवकर मोठी होशील आणि स्ट्रॉंग होशील. मी हे सगळं खाऊन पण स्ट्रॉंग नाहीये. ओके. निशाचा फेवरेट कलर कुठला आहे? ब्लू. आणि कुठला कलर आवडत नाही? रेड. रेड का आवडत नाही? रेड बघून मला राग येतो. मला नेहमी माझ्या स्वप्नात एक लाल गमछा दिसतो. आणि तो गमछा नक्की कोण वापरतं? तुमचे बाबा? नाही. तर मग कोण? माहित नाही. काही चाव्या, काही खेळ. काय? कसला खेळ? कसल्या चाव्या? निशा, तुम्ही आठवायचा प्रयत्न करू शकता का? कोण खेळतंय? कुठल्या चाव्या? निशा, कॅन यू ट्राय? ओके 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 ओके. Calm down. Relax. Just relax. Nisha, you are back to happy mode again. Okay. निशाला हिंदी कॉमेडी फिल्म्स आवडतात ना? हो.
तुम्हाला अंदाज अपना आवडतो की हेराफेरी? हेराफेरी. ओके, मग आम्हाला हेराफेरीचा एखादा डायलॉग ऐकवू शकता? तो नाही का, ये बाबूराव का स्टाईल है. दॅट्स नाईस. गुड. निशा, आता तुम्हाला तुमच्या सगळ्या निगेटिव्ह फिलिंग्सला विसरून फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करून हळूहळू आपले डोळे उघडायचे. ओके, यू आर फीलिंग ॲब्सोल्युटली अमेझिंग, इनक्रेडिबल ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. यू कॅन स्लोली ओपन युअर आयज ऑन द काउंट ऑफ 3. 1, 2, 3. हाऊ आर यू फीलिंग? आय फील गुड. कम. आपल्याला अजून 1-2 सेशन करण्याची गरज आहे. मी ऑफिसला जाऊ शकते? ऑफिसला जायला काय प्रॉब्लेम आहे? माझं माइंड. ओह, नेव्हर माइंड. आम्ही ते बरं करू. आता तुम्हाला ही जागा माहिती आहे, मग यांची वाट पाहू नका, डिरेक्टली निघून या. ओके. आम्ही येतो डॉक्टर. थँक्स डॉक्टर. यू आर वेलकम. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. हो. डॉक्टर, पेशंटचा काय प्रॉब्लेम आहे? सीम्स लाईक डिसोसिएटेड आयडेंटिटी डिसऑर्डर. मी उद्या याबद्दलचा अभ्यास करून तुला नंतर सांगतो. अजित, उद्या दुपारी विनीतला सुद्धा बरोबर घेऊन येऊ शकतोस? निशाला सांगण्याची गरज नाहीये. ओके डॉक्टर. अजित, आर यू कंटिन्युइंग विथ युअर एक्सरसाइजेस? आता काही समस्या नाहीये ना? नाही सर. वेल, गुड. ये आरामात. हा, खूप छान. इथेच थांब. आता उघडूया. मी करते. ये बाहेर ये. गेला. शी हॅज डिसोसिएटेड आयडेंटिटी डिसऑर्डर. तिला हे लक्षात राहत नाही की तिने नक्की काय लिहिलंय. असं यामुळे झालं कारण तुमची बायको त्या क्षणांना विसरली आहे आणि मानसिक अवस्थेत गेली आहे. जसं ड्युअल पर्सनॅलिटी, मल्टिपल पर्सनॅलिटी असतात तसंच ना? जेव्हा आपण एखाद्या ट्रॉमामधून जातो तेव्हा आपल्या मनाला असं वाटतं की आपण ते क्षण विसरून जावे. आपण याला कुठलंही नाव ठेवू शकतो. ते आपण म्हणतो ना, एखादी अशी गोष्ट जी आपल्याला आठवायची नसते, त्या गोष्टींना आपण विसरण्याचा प्रयत्न करतो किंवा असं वाटतं की त्या गोष्टी दुसऱ्यांबरोबर घडल्यात. या आजारामुळे लोकांची बुद्धी कमी होते आणि यामुळे त्यांना गोष्टी लक्षात राहत नाही आणि स्ट्रेस आणि कन्फ्युजनमुळे कधी कधी सुसाईड सुद्धा करतात. मग आपल्याला जर काही माहीतच नाही तर आपण काय करू शकतो? निशाला ते लेटर स्वतः लिहिले हेही आठवत नाही. जे लोक झोपेत चालतात ते आपले डोळे उघडून चालतात, पण जेव्हा ते जागे असतात तेव्हा त्यांना त्या गोष्टी नाही दिसत. त्यांना हेही कळत नाही की आपण त्यांच्या समोर उभे आहोत. त्यांना धक्का लागेल त्यावेळेला त्यांना असं वाटतं की ते दुसरीकडे आहेत आणि वेळ संपल्यानंतर ते आपल्या जागी बरोबर येतात. सकाळ झाल्यावर त्यांना काहीही आठवत नाही. डोक्यातले काही हिस्से जागे राहतात पण बाकी झोपलेले असतात. मग याचा काही उपाय नाहीये का सर? थेरपी फायदेशीर होऊ शकते, पण किती होईल हे नाही सांगू शकणार. जर तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील तर विचारा. तसं निशा आज किती वाजता येणार आहे? 4 वाजता. आजच्या सेशन नंतर कदाचित आपल्याला काहीतरी समजेल. निशा आल्यानंतर मीच तुम्हा दोघांना कॉल करेन. हाऊ वॉज युअर डे? या, इट वॉज गुड. काय करायचं माहिती आहे तुला? या. Lynn, take a deep breath. Try and relax yourself. Breathe out.
इथे माझ्या हाताकडे बघ. टेक अनदर डीप ब्रेथ टू द एक्स्ट्रीम स्टेट ऑफ रिलॅक्सेशन. यू विल स्लीप ॲट द साऊंड ऑफ माय हँड. तर जसं की तुम्ही सांगितलं, तुमचे बाबा खूपच स्ट्रिक्ट होते, हो ना? हो, खूप स्ट्रिक्ट होते, पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. तुम्हाला तुमच्या बाबांबद्दल काय आठवतं? मी बाबांबद्दल माहित नाही कुठून सुरू करू. बाळा जरा शांत बस. आण ते मला दे बरं. माझे बाबा फक्त माझे बाबाच नव्हते, ते माझी आई सुद्धा होते. सुपर. ते मला सर्व आनंद देण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. मी नंतर खाईन बाबा. नकोय मला. या बावलीचं नाव काय? बार्बी. हा इथे. मग हे कोण आहे? बरं ऐक, हे दोघे या सगळ्यांना मारायला आले होते. तेव्हा फॅन्टम तिथे येतो आणि तो बाबा नेहमी बिझी असायचे. कधी कधी तर त्यांच्याशी बोलण्याचा वेळ सुद्धा नाही मिळायचा. अरे तुम्ही लोकांनी आता हे काम काढलंय, जेव्हा पाऊस येणार आहे बाबा? खराब नाही होणार. बाबा, मी आधीच तुम्हाला सांगितलं हे होतं. बघा. हो, छान काढलंय. चला लवकर लवकर. तो माणूस कोण माणूस? पान चावतोय. लाल गमछा आहे डोक्यावर. कोण? आमचा शेजारी प्रसाद मामा. ये बाळा. हे तू काढलंयस? वाव. ए प्रसाद. हा, माझे बाबा जेव्हा कुठे जायचे तेव्हा मला प्रसाद मामाकडे ठेवून जायचे. तुला हे करायची काय गरज आहे? बरं मी बँकेत चाललोय, जरा वेळ हिच्यावर लक्ष ठेवशील का? अंकल काय सांगतील ते ऐकायचं बरं का? ही तर माझीच मुलगी आहे. चल बाळा. जरा तुझा हात पुढे कर.
बंद कर. पण का? अरे कर ना. असं कोणत्याच मुलीसोबत नको घडायला. सॉरी अबाउट व्हॉट हॅपन टू यू. माझ्यासोबत नाही, मला एक लहान मुलगी दिसत होती. मला फॅन्टम बनून तिची मदत करायची होती, पण त्या मुलीसाठी मी काहीच करू शकले नाही. निशा, सगळ्यात चांगली जागा त्याबद्दल विचार कर जिथे तू गेली आहेस. नदी, निळं आकाश, धबधबा, सगळीकडे हिरवळ. गवताच्या चटईवर तू झोपली आहेस. सॉरी मॅडम. सॉरी. तुम्ही ठीक आहात ना? काय झालं हिला? हा कोणता रस्ता? अहो मॅडम, मी तुम्हाला शॉर्टकट रस्त्याने घेऊन जातो. ऐका, गाडी थांबवा. अहो का मॅडम? इथेच थांबवा. तर असं घडलं होतं का? आणि त्या पार्किंग एरियाचं काय? डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डरचं दुसरं व्हर्जन आहे डिपर्सनलायझेशन, डिरिअलायझेशन डिसऑर्डर. असं तेव्हा होतं जेव्हा तुम्हाला सारखं सारखं वाटतं तुम्ही आपल्या शरीराला स्वतःहून बघतायत. म्हणजे आपण आरशात पाहतो तेव्हा 2 माणसं दिसतात तसं? 3. द हेल्पलेस विक्टिम निशा, रेड गमछा जो निशाला नुकसान पोहोचवतं, आणि फॅन्टम जो निशाला वाचवतोय. सर, एक गमछा काय करू शकतो? पण सर, इतक्या लवकर कोणी स्वतःची पर्सनॅलिटी कशी बदलू शकतो? स्विचिंग पर्सनॅलिटी इज ऑकर्स विथिन सेकंड्स टू मिनिट. याचं काही स्पेसिफिक टाइम ड्युरेशन नसतं. निशाच्या मनातही अनेक प्रश्न असतील. निशा, can you hear me? येस. At this point of time, you are feeling great. Focus drafting, sinking, floating back down. You are feeling amazing, absolutely incredible. या वेळेला मी तुला आठवण करून देतो की तुझं बालपण खूपच छान होतं. निशा, तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी तुला बरेचसे आनंदाचे क्षण दिलेत जे तू आठवू शकतेस. मग चल, बालपणीच्या सगळ्या वाईट आठवणी विसरून जा. आता यापुढे यांच्यामुळे तुला आयुष्यात कसलाही त्रास नाही होणार. आता जेव्हा तू तुझे डोळे उघडशील तेव्हा तुला असं वाटेल की तू जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती आहेस. सगळी निगेटिव्ह फिलिंग्स विसरून जा आणि पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात घे आणि तू आपले डोळे उघड. ठीक आहे?
You can slowly open your eyes on the count of 3. 1, 2, 3. Feeling better? येस. Come. तुम्हाला आता काही विचारायचंय का? प्रश्न तर खूप पडलेत, पण सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचंय, एम आय अ बॅड पर्सन? नो नो, यू आर अ गुड पर्सन निशा. निशा, लहानपणी तुमच्याबरोबर खूप वाईट झालंय, जे तुम्ही कधी एक्सेप्टच नाही केलं. तुम्हाला ही एक घटना वाटली जी दुसऱ्या कोणाबरोबर तरी घडली आहे. तो ब्लॅकमेल कॉल, ज्यामुळे मनात लपलेल्या गोष्टी बाहेर आल्या. तुमच्या आतली छोटी निशा घाबरली. तिला भीती वाटायला लागली, जसं ती परत कशाने तरी दुखावली जाईल. आणि भीती आणि आठवणी लपवण्याच्या नादात रायटरचा जन्म झाला. लहानपणीचं लिखाण सुद्धा यामुळेच आलं. तुम्ही एक आर्किटेक्ट आहात. कदाचित तुम्हाला हे पटेल की बिल्डिंग बनवणं सोपं काम आहे, पण जुन्या बिल्डिंगमध्ये बदलाव आणणं खूपच कठीण आहे, बरोबर ना? सो यू हॅव अ डिफिकल्ट जॉब हिअर. तुम्हाला तुमच्या पास्टला एक्सेप्ट करावं लागेल आणि आपल्या फ्युचरबद्दल विचार करावा लागेल. ओके? आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही आहात. यू हॅव अ गुड फॅमिली. यू गोना बी ओके. थँक्यू डॉक्टर. मला माहिती तू कसला विचार करतेस. तुला याबद्दल काही करायचं आहे ना? आता तूही माइंड रीड करायला लागलायस? विनू, आर यू शुअर? स्टार्ट. मला या लाईव्हवर एक छोटीशी कहाणी सांगायची आहे. 7 वर्षाच्या एका मुलीची गोष्ट, जिच्या वडिलांना फक्त तिच्यावर प्रेम करणं माहीत होतं. आपल्या मुलीच्या भविष्याला चांगलं घडवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. ते विचार करायचे की जर तिला एकटं सोडलं तर काही वाईट नको व्हायला. त्यामुळे जेव्हा ते बाहेर जायचे, तिला शेजाऱ्यांकडे ठेवून जायचे. पण त्यांना हे माहीत नव्हतं की तिथे तिच्यासोबत काय घडत होतं. ती मुलगी काही बोलू नाही शकली, कारण तिचे वडील कामात बिझी असायचे. जर त्यांना हे सगळं समजलं असतं, बिचारे वडील. एका लहान मुलीला काय माहीत असतं जर तिला छेडलं गेलं तर. पण हे नेहमीच तिच्या डोक्यात राहील. तिने जे काही केलं नाही, जे करण्यासाठी ती विवश झाली, ती एक खूप मोठी चूक होती आणि प्रत्येक क्षणी तिला ते आठवतच राहील. आणि ती मुलगी मी आहे. हे सगळं माझ्याच सोबत झालंय. 10-15 वर्षाच्या मुलांसाठी, मुलगा असो वा मुलगी, पुरुष महिला काही फरक कळत नाही. ती लहान मुलंच असतात. मोठी माणसं लहान मुलांच्या आजूबाजूला जे करतात ते सगळं बघून मुलं जगात चांगलं वाईट याचं परीक्षण सुरू करतात. जर तुमच्याकडे एक लहान मूल एकटं असेल तर ही कुठलीच अपॉर्च्युनिटी नसते. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त मुलींसोबतच चुकीचं नाही घडत, मुलांसोबत सुद्धा घडतं. लोक आपल्याच मुलांशी आणि कुटुंबातल्या मुलांशी असं करतात, आपण असं ऐकत आलोय. दररोज अशा बातम्या असतात. हेच ते जग आहे ज्यात आपण जगतोय. कुणी असं कसं असू शकतं माहित नाही.
काही लोक म्हणतात जे घडलं ते घडलं, आपल्याला भविष्याबद्दल विचार केला पाहिजे. पण जे घडलंय ते समजण्याआधीच भविष्याबद्दल कसा विचार करू शकतो आपण? कुणाच्या तरी चुकीची शिक्षा भोगणं खूपच दुःखद असतं. जर तुम्ही म्हणाल की तुम्हाला छेडलं गेलंय, तर लोक तुम्हाला असं बघतील जसं की सगळी चूक तुम्हीच केलीये. मरणानंतर सुद्धा ती विक्टिम होती हा डाग कधीच जात नाही. जर तुम्ही विचारलत की काय शोषण करणाऱ्यांना थांबवलं जाऊ शकतं किंवा बदललं जाऊ शकतं, तर मला नाही माहीत. कदाचित हे पॉसिबल नाहीये. पण असं घडलेल्या मुलांवर जर योग्य वेळी प्रेम, योग्य देखभाल आणि आधार मिळाला तर ते एक चांगलं पाऊल होऊ शकतं. मला हा नाही मिळाला. माझी अशी इच्छा नाहीये की तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करावा. याऐवजी मुलांसाठी पैसे कमवण्याच्या दरम्यान सुद्धा त्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न नक्की करा. मी सुद्धा एक आई आहे. आपल्याला कोणावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणावर नाही हे मी नाही सांगू शकत. पण ॲज अ पेरेंट आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे शक्य ते करायलाच हवं. त्यांना आपल्याला घाबरण्याची गरजच नाहीये. ते आपल्याला न घाबरता कुठल्याही परिस्थितीत मोकळेपणे आपल्याला सगळं सांगण्यासाठी ते सक्षम असायला हवेत. आपल्याला त्यांना ती स्पेस देणं खूपच गरजेचं आहे. म्हणजे ते आपल्याला सगळं सांगू शकतील, आपल्याकडे सगळं शेअर करू शकतील. हा विश्वास संपादन करणं खूपच गरजेचं आहे. आय थिंक दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ पेरेंट. सो प्लीज प्लीज बी अवेलेबल फॉर युअर किड्स whenever they need you. That's all. Thank you. बाबा पुस्तक वाचून दाखवा ना. बस बाळा, इथे बस. जर कुणी तुला स्पर्श करतं, तुला त्रास देतं, जर कुणी असं केलं, सुधीर किंवा कुणी, सुधीर दादाचं काय? जर कुणी असं केलं ना तर लगेच मला सांगायचं. मी कितीही बिझी असलो तरी सांगायचं, कितीही रागात जरी असलो तरी सांगायचं. जर तुला मला काही सांगायचं आहे ना, काही विचारायचं तर विचारू शकतेस. ठीक आहे? पक्का ना? पक्का. सगळं सांगशील ना? नक्की.